नमस्कार. तिरंगा रक्षकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कडेगाव पलूस मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत कडेगावमध्ये काही वेळातच येणार आहेत. या सभेच्या निमित्तानं आज कडेगाव पलूस मतदारसंघातील तसेच सांगली जिल्ह्यातील काही पदाधिकारी या विभागामध्ये या सभास्थळावरती जमलेले आहेत. या ठिकाणी कडेगाव पलूस मतदारसंघातील नागरिक मतदार संपत जाधव आपल्याशी चर्चा करणार आहेत. या सभेच्या निमित्तानं आणि या सभेनंतर मतदारांवरती किंबहुना भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरती या भाषणाचा आणि या सभेचा किती प्रभाव पडेल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ते आसतचे संपत जाधव यांच्याशी. नमस्कार साहेब. आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे कडेगाव पलूस मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख भाऊंच्या प्रचारासाठी कडेगावमध्ये येत आहेत. या सभेचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 20 तारखेला मतदानावरती किती फरक पडेल आणि त्याचा या सभेचा किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? या सभेचा फायदा तर नक्कीच होणार आहे. आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री महायुतीचे स्टार प्रचारक आहेत. संग्राम भाऊसाठी जे सभेसाठी आलेले आहेत त्यांचा परिणाम नक्कीच जाणवेल. तुमच्या जिल्हा परिषद गटातील साधारण किती भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी सभेला उपस्थित राहतील असा अंदाज आहे? तरी 20-25 हजार लोक या सभेला जमा होतात. एकंदरीत परिपूर्ण किंवा आकडेवारी नाही, तुमच्या जिल्हा परिषद गटातली साधारण किती लोक येतील? तरी आमचा आता जिल्हा परिषद गड्डेवर असते 1,500 ते 2,000 लोक जमा होतील. आणि या सभेचा आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या व्याख्यानाचा किंबहुना मार्गदर्शनाचा मतदारांवरती पदाधिकाऱ्यांवर प्रभाव पडेल. नक्कीच. धन्यवाद. आज संग्राम भाऊ देशमुख यांच्या सभेसाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय डॉक्टर प्रमोद सावंत या ठिकाणी येणार आहेत. त्या संदर्भात काही मतदारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली. खरंच या सभेचा मतदारांवरती आणि पदाधिकाऱ्यांवरती चांगला प्रभाव पडेल अशीच एकंदरीत या विभागातून मतदार आणि पदाधिकाऱ्यांकडून चर्चा आपल्याला पाहायला मिळते. या कडेगावमध्ये सध्या काही वेळातच या ठिकाणी या ठिकाणी खरंच होणाऱ्या काही क्षणात सभा सुरू होईल. या सभेचा चांगला प्रभाव पडेल असंच एकंदरीत मत आहे. आणि या सभेनंतर 20 तारखेला संग्राम देशमुख यांचं मताधिक्य नक्कीच वाढेल असा विश्वास या कार्यकर्ते आणि पदाधिकारी मतदारांनी व्यक्त केला आहे. तिरंगा रक्षकसाठी संपतराव जाधवसह विश्वास मोहिते, कराड, सातारा.